गवतात गाणे झुलते कधीचे, गवतात गाणे झुलते कधीचे हिरवे. नमस्कार मित्रांनो, माझ्यासोबत आहे जितेंद्र पवार. आम्ही आलो आता उपवनच्या जंगलामध्ये. कशासाठी आलो आपण? आपण बिया लावण्यासाठी आलोय. कोणत्या बिया? काय खजूर लावायचं आहे, खजूरचं झाड लावायचं आहे. दाखव. खजूरच्या बिया आहेत मित्रांनो, त्या लावण्यासाठी आम्ही येऊरच्या जंगलामध्ये आलेलो आहे. आता आणि माझ्यासोबत आहे राजेंद्र घाडगे. इकडे गाव आहे, तिकडे गाव आहे. आणि इकडे दरवर्षी हा येत असतो झाडं लावायला. याचा भाव येत असतो. तो पूर्ण जंगल पण साफ करतो. हां, त्याचा भावाचं एक वैशिष्ट्य असं आहे की प्लास्टिक गोळा करणे, काचेच्या बाटल्या, या सगळ्या स्वच्छता राखणं हे त्याचं काम आहे. म्हणजे त्यांची संस्थाच आहे. संस्थेचं नाव काय द्या? शौर्य 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 प्रतिष्ठान. शौर्य प्रतिष्ठान. च्या माध्यमातून ते स्वच्छता मोहीम करत असतात. पावसाचा पहिलाच आठवडा आहे. पहिलाच आठवडा म्हणजे पहिलाच दुसरा दिवस आहे मला वाटतं. हां, निसर्गाचं स्वच्छता राखणं आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. आपण केलं पाहिजे ते. हा रे जितू, निसर्गाचं स्वच्छता राखणं हे आपलं कर्तव्य आहे का नाही? यस यस, आय ॲग्री. इथे लावूया झाडं. ठीक आहे, चल. इथेच लावूया, चल. पण हे खजूर येईल का इकडे? येणार नक्की झाड कारण येणार. की आपल्याला असं एक खोल हे असं जात आहे ना रे, याने टाकायचं. हा चल चल टाक. एक 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 टाक. हा बदल असं एक एक खत. अरे त्याला डीप खोदावं लागेल, थोडंसं हे खोदावं लागेल. चल बदला एक गेला टाकला. नाही नाही नाही, एवढ्या खोद नाहीच चालणार ते. जरा अजून खोद. बाजूबाजूला असे 6-6 कोंड जे जगेल ते. अरे नाही, अजून खोदावं लागेल रे. हा? थोडा डीप खोदावं लागतं. त्याची आता मूळ डीप आता कसं खोदणार येड्या? मला छत्री नको. छत्री पण याची लय इम्पॉर्टंट आहे. ते होल पडले ते 4 वर्ष. अरे असं तू नको यायला. अरे मोबाईल भिजेल ना. आतूनच घे ना. थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम होईल कारण की पावसाचा आवाज आहे त्यामुळे. झालं का झाड लावून? झालं तुझं? यस मित्रांनो, कमीत कमी 15 ते 20 बिया लावलेल्या आहेत. आम्ही परमेश्वराला हीच प्रार्थना करतो, कमीत कमी त्यातले 4 ते 5 झाडं तरी जगली पाहिजे, यायला पाहिजे. त्या येऊर गावामध्ये आम्ही खूप वेळा आलेलो आहे. इथे किंवा निसर्गाचं वातावरण खूप वेगळं झालेलं आहे. इथे गावाची 4-5 मंडळी भेटली, आम्हाला त्यांच्याशी आम्ही संपर्क केला. ते म्हणाले इथे प्रचंड माणसं येत असतात निसर्गात. जोराचा पाऊस सुरू झाला आहे. पाऊस चालू झालेला आहे मित्रांनो. तुम्ही बघत आहात पूर्ण जंगलचे जंगल आहे. 4 साईडला जंगल आहे. बिना आंघोळीचं आलं आहे. मी आंघोळ करतो. मला माहिती आणि आहे आंघोळ माझे करून येऊरला आंघोळ होणार आहे. पण तिकडे पुढे जाऊ. जोरात चालू झाला रे पाऊस. हे बघ. अय तू गाडीमध्ये खराब करणार आहे. तू पूर्ण गाडीमध्ये खराब करणार आहे. टी शर्ट काढू ना. तर शेती होत नाही का रे इथे? हा, शेती होते का नाही इकडे? घर आहे एक चांगलं मस्त मातीचं घर आहे.
मस्त आहे बघ ना एकदम त्यांचं असं अरे बघ शेती बोललो ना एकदम आंब्याचं झाड बघ झाड लावलं काहीतरी लावलंय रे लावलाच ना काहीतरी लावलंय ते झाड लावलं ना सोलर बघ लाईटीचा प्रॉब्लेम आहे म्हणून इकडे सोलर पॅनल लावला आहे इकडे सोलर पॅनल लावलं आहे तुला माहिती आहे या मातीच्या घरामध्ये जे सुख आहे ना ते कशातच नाही ते सिमेंटाच्या घरामध्ये सुख नाही तिथे काही लावलं नाही फक्त भात कापणी केली त्यांनी आता लावतात ते लोक ना आता पावसात काहीतरी लावतात ते लोक मग तिथे स्वामी समर्थ मठ आहे बघूया पुढे जायचं आहे का ते घर दाखवा ना त्यांना व्हिडिओ दाखव एवढे काचेच्या बाटल्या प्लास्टिकचं हे सगळं काढलेलं आहे त्यांनी यामध्ये आकाश पवार असतो नेहमी पकड रे नमस्कार मित्रांनो आता आम्ही चाललो आहे स्वामी समर्थ मठात येऊरला जे स्वामी समर्थ मठ आहे तिकडे चाललो आहे आम्ही तेच आहे ना ते पुढे स्वामी समर्थ मठ येऊरगाव 2006ची स्थापना चला वाटतं चिखलामध्ये राहतात ना हे लोक भांडणं करतात हे लोक चालू आहे गौशाळेमध्ये येऊरला गौशाळा आहे गौमाता राजू जय गौमाता जय गौमाता जय गोमाता आमचं छोट ठीक आहे मोठा ढिगा आणला वाटतं सगळ्या देशी गाई आहेत हां सगळ्या देशी गाई आहेत दूध कोणाला हवा असेल तर इकडे येऊरला त्यांना काहीतरी मिळेल. देशी गिर गाईचं दूध इथं काय मित्रांनो 7:30 ते 8पर्यंत दूध भेटतं देशी गाईचं येऊरला गौशाळा आहे हे 7:30 ते 8पर्यंत भेटतं दूध हा का खाली जॉगिंग करतो चला छोटासाच व्हिडिओ आता कसा वाटला नक्की कळवा पुन्हा भेटू नवीन एक व्हिडिओ सर चला टाटा बाय बाय